नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की तुमचे मला दोन कॉमन डाऊट येत आहेत। पहिला की सर, जर समजा आता रीनीट झाली तर काउन्सिलिंग प्रोसेस किती दिवसानंतर चालू होईल, का रीनीट होणार आहे का नाही, हा तुमचा फर्स्ट डाऊट आहे। आणि सेकंड डाऊट हा येत आहे की जर सर समजा रीनीट नाही झाली, आता जे काय समजा एक ग्रेस मार्क कमी करून रिझल्ट येणार आहे, किंवा मग जे समजा काही विद्यार्थ्यांना लॉस ऑफ टाइममुळे परत एक्झाम दिला तर त्यांचा जो रिझल्ट येईल त्या रिझल्टनुसार जर काउन्सिलिंग झाली तर काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे ती महाराष्ट्र स्टेटची जी काय 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग होणार आहे ना, गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तसंच जे काय प्रायव्हेट कॉलेज राहतील समजा राज्यातले MBBS, BDS, BMS, BHMS, BMS, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BPO आणि BSLP कोर्ससाठी, तर ह्यांची ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती नेमकी कधी चालू होईल, ह्यांचे जे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होतील समजा ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी, तर ते नेमके कोणत्या तारखेला येतील, तर हा तुमचा मोस्टली कॉमन डाऊट आहे। तर मी तुम्हाला एक एक्सपेक्टेड डेट सांगेन की 2024 साठी जर समजा तुम्ही ॲडमिशन प्रोसेससाठी ट्राय करणार आहात समजा मेडिकल फील्डसाठी, डॉक्टर होण्यासाठी, किंवा मग फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BPO, BSLP साठी, तर मिनिमम तुमची जी आहे ती रजिस्ट्रेशन प्रोसेस राज्याची कधी चालू होईल त्याची एक्सपेक्टेड डेट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। पण सर्वात अगोदर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेऊ शकता, मी तुम्हाला या ठिकाणी एक PDF दाखवत आहे। हा PDF तुम्हाला लास्ट इयरचा पाठीमागील वर्षाचा बघायला भेटतो 23/7/2023 ला। हा जो आहे तो नोटीस CET सेलने रिलीज केलेला होता 2023 मध्ये जे काय ॲडमिशन प्रोसेस झाली ना काउन्सिलिंग, तर त्याचा हा नोटीस तुम्हाला बघायला भेटतो। तर हा नोटीस नंबर 1 होता, जो की 2023च्या काउन्सिलिंगचा पहिला नोटीस जो आहे तो CET सेलने रिलीज केलेला होता। यामध्ये ॲडमिशन प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालते MBBS, BDS, BMS, BHMS झालं, BOMS झालं, BPTH, BOTH, BSLP आणि BPO कोर्ससाठी। तर ही जर तुम्ही तारीख बघितली तर तुमचे जे रजिस्ट्रेशन आहेत त्यांनी ओपन केले ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म लगभग 23 तारखेला ओपन केले ते, आणि 29 तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी टाइम दिलेला होता की तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करून काउन्सिलिंग मध्ये अप्लाय करू शकता। त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी आणि डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी यांनी 1 दिवसाचा कालावधी या ठिकाणी वाढवून दिलेला होता। नंतर बघितलं तुम्हाला एक पब्लिकेशन मेरिट लिस्ट यांनी जनरल मेरिट लिस्ट दिली होती तुम्हाला 31/7/2023 ला, आणि त्याचबरोबर तुम्हाला सीट मॅट्रिक्स त्यांनी सेम दिवशी रिलीज केला होता 31/7/2023 मध्ये। तर हा तुम्हाला तुमचा HML लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स जो आहे तो आलेला होता, आणि तुम्हाला चॉईस फिलिंगसाठी टाइम दिला होता 1/8 ते 3/8/2023 साठी, जो की तुमचा लास्ट इयरचा राउंड 1चा जो आहे तो या ठिकाणी शेड्यूल बघायला भेटतो। तर पाहता जर समजा आपण एक्सपेक्टेड डेटची चर्चा करतो या ठिकाणी, बाकी यांनी समजा रिझल्ट कधी लागणार आहे ती पण इन्फॉर्मेशन दिली आहे, ती पण तुम्ही चेक करू शकता लास्ट इयरच्या डेटनुसार। पण आता आपला मेन डाऊट हा आहे की सर या वर्षीची काउन्सिलिंग प्रोसेस नेमकी कधी चालू होईल। तर पाहता तुम्ही जर समजा हा PDF बघितला तर यानुसार तुम्हाला समजतं की जी काय आपली काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती नेमानं लगभग या महिन्यामध्ये समजा जो आता मंथ चालू होईल ना पुढचा, तर या महिन्यामध्ये एकदम मॅक्झिमम तुम्हाला 23 तारीख ते 25 तारखेच्या मधात काही ना काहीतरी नोटीस जो आहे तो आपल्याला CET सेलचा बघायला भेटेल 85% ॲडमिशनसाठी। हे तुम्ही एक्सपेक्टेड डेट जे आहे त्या ठिकाणी घेऊन चलू शकता। जर तुमचा रीनीट नाही झाला तर, जर तुमचा रीनीट झाला तर या ठिकाणी कंडिशन वेगळी राहील। 2 कंडिशन बनतील, एक तर समजा रीनीट झाला तर तुम्हाला या ठिकाणी काय होईल, तुमचा 2 महिने तरी काउन्सिलिंग प्रोसेस जो आहे तो पुढे ढकलला जाईल, कारण तुम्हाला एक्झाम घेण्यासाठी 30 ते 35 दिवसाचा मिनिमम कालावधी त्यांना देणंच पडेल। तो एक्झाम झाल्याच्या नंतर त्याचा रिझल्ट डिक्लेअर करणं पडेल, परत 30 प्रोसेस चालेल की तुम्हाला OMR देणं पडेल, आन्सर की देणं पडेल, नंतर रिझल्ट येईल, नंतर पुन्हा तुमची काउन्सिलिंग प्रोसेस जी आहे ती सुरळीतपणे चालू होईल। त्यासाठी तुम्हाला मॅक्झिमम 2 महिन्याचा टाइम लागेल। पण जर समजा रीनीट नाहीच झाला तर तुम्ही या ठिकाणी पकडू शकता की 6 तारखेला आपली काउन्सिलिंग प्रोसेसची काही ना काहीतरी नोटीस आपल्याला अगोदर बघायला भेटली होती। त्यानंतर 8 तारखेला तुमचं कोर्टचं फायनल डिसिजन येणार आहे की रीनीट होणार आहे का नाही। जर समजा 8 तारखेचं कोर्टनं सर सांगितलं की रीनीट होणार नाहीये, जे काय रिझल्ट आहे त्या रिझल्टनुसारच समजा जे काय आतापर्यंतची कंडिशन बनली आहे त्यानुसार जो काय रिझल्ट येणार आहे त्यानुसारच तुम्ही तुमची ॲडमिशन प्रोसेस चालू ठेवा। तर आपल्याला 8 ते 9 तारखेच्या दरम्यान जे आहे समजा एक MCC जो ऑफिशियल वेबसाईट राहतो ना काउन्सिलिंगचा, जो की ऑल इंडिया कोट्यामधून राहतो समजा 15% ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढे भी गव्हर्नमेंट कॉलेज राहतील, त्याचबरोबर डीम कॉलेज राहतील किंवा एम्स कॉलेज राहतील त्यांची काउन्सिलिंग चालते, किंवा आर्म फोर्स मेडिकल कॉलेजची, तर त्याची एक नोटीस येऊन जाईल। त्या नोटीसमध्ये आपल्याला काय बघायला भेटेल, एक तर आपल्याला काउन्सिलिंगचं ब्राउचर येऊन जाईल, आणि यामध्ये जेवढ्या काही स्टेटमध्ये तुम्ही करायचं आता जे MCC एक ब्राउचर रिलीज करणार तर ते सर्व रूल जे आहेत ते सर्व स्टेटच्या स्टेट काउन्सिलिंगमध्ये पण लागू केले जातात, हे तुम्हाला बघायला भेटेल। त्याचबरोबर तुम्हाला एक फिजिकल हँडिकॅपबद्दल नोटीस येईल की जर समजा कोणी फिजिकल हँडिकॅपमध्ये आहे तर तुम्ही त्या ठिकाणी फिजिकल हँडिकॅपचं ऑफलाईन फिजिकल व्हेरीफाय करून समजा काउन्सिलिंग मध्ये जे काय तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणार राहतं ना, तर त्यासाठी तुमचा तुम्ही फिजिकल डॉक्युमेंट बनवू शकता। या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम 6 ते 7 दिवसाचा टाइम दिला जाईल किंवा 8 दिवसाचा टाइम दिला जाईल, आणि ते झाल्याच्या नंतर जे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी राउंड 1चे जे आहे ते रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होतील, जे की तुमचा ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग चालेल अगोदर MCCच्या थ्रू। त्यानंतर MCCचे राउंड 1चे रजिस्ट्रेशन फॉर्म क्लोज झाले की लगभग तिथून पुढे 1 किंवा 2 दिवसामध्ये जे आहे समजा आपली महाराष्ट्र स्टेटची जी आहे ती 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग चालू होते। तर समजा आता तुम्ही बघितलं की 8 तारखेला जरी नोटीस आला आणि तुम्ही एक समजा 10 दिवस जरी समजा फिजिकल हँडिकॅपसाठी सोडले तरी तिथे 18 दिवस चालले, आणि नंतर जर समजा तुम्ही एक 5-6 दिवस जर समजा रजिस्ट्रेशन फॉर्मसाठी सोडले समजा जे की ऑल इंडिया कोटाच्या थ्रू राहत आहे समजा, तर तुम्ही एक 26-27 तारखेपर्यंत येत आहे, तर
मॅक्झिमम तुमची जी समजा स्टेट कोट्याची 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग प्रोसेस चालेल ना महाराष्ट्र स्टेटची, तर तुम्हाला ही एक 25 ते 27 तारखेच्या मधात कोणती ना कोणती तरी CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक नोटीस बघायला भेटेल आणि मॅक्झिमम तुमची 25 ते 27 तारीख तुम्हाला जी आहे ती एक्सपेक्टेड डेट जी आहे ती काउन्सिलिंगची बघायला भेटेल. म्हणजे 25 ते 27 तारखेच्या मधात तुमचं जे आहे ते महाराष्ट्र स्टेटचं राऊंड 1चं जे आहे ते रजिस्ट्रेशन फॉर्म जे आहे ते ओपन होतील, जे की आपण चर्चा करणार आहोत. जे की आपलं MBBS, BDS, BMS, BHMS किंवा फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BPO, BSLP यांच्या ॲडमिशनसाठी तुम्हाला 25 ते 27 तारखेला कोणती ना कोणती नोटीस या ठिकाणी CET सेलवर खात्रीशीर बघायला भेटेल. पण कधी जर नीट एक्झाम जो आहे तो परत नाही झाला, सध्या जी कंडिशन आहे त्यानुसार समजा जो काही रिझल्ट येणार आहे आपल्याला, तो रिझल्ट आल्याच्या नंतर जर समजा व्यवस्थित काउन्सिलिंग प्रोसेस झाली समजा, तर तुम्हाला ही डेट जी आहे ती एक्सपेक्टेड डेट तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आतापासूनच तुमचे डॉक्युमेंट वगैरे तुम्ही प्रिपेअर करून ठेवू शकतात. तुम्ही 25 तारीख जी आहे ती मॅक्झिमम घेऊन चालू शकतात. आणि मी तुम्हाला एक अंदाजे कॅल्क्युलेशन करून सांगत आहे, लास्ट इयर काउन्सिलिंगची डेट काय होती आणि ह्या वर्षी कंडिशन काय आहे, तर काउन्सिलिंगची डेट किती बनू शकते. कारण ह्यांना जे नवीन अकॅडमिक इयर असतं ना MBBS, BDSचं किंवा BMS, BHMSचं, ते पण चालू करणं लवकरात लवकर गरजेचं असतं. त्याच्यामुळे ॲडमिशन प्रोसेस जर समजा रिनीट नाही झाली तर जास्त लेट होणार नाही. 23 ते 25 तारखेच्या मधात किंवा 25 ते 27 तारखेपर्यंत तुम्हाला कोणती ना कोणती एक अपडेट 100% बघायला भेटेल CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगची पण. आणि याच्या अगोदरच तुम्हाला जी आहे ती MCCची ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग बघायला भेटेल. जर तुम्ही ऑल इंडिया कोट्यामधून करायला असाल तर तुम्ही तिकडं थोडं अगोदर पण MCCच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही सतर्क राहू शकता. ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता. तर पहा, जो काय तुमचा डाऊट होता की काउन्सिलिंग प्रोसेस राज्याची कधी चालू होणार आहे, तर त्याच्याबद्दल मी एक डिटेल तुमचा डाऊट सॉल्व करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे विथ प्रूफ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगबद्दल महाराष्ट्र स्टेटच्या पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करू. त्याचबरोबर जर तुम्हाला वाटतंय की आम्ही सर बरोबर कॉलवर बोलणार आहेत, आमचा हर एक डाऊट सॉल्व करणार आहेत किंवा येणारी प्रत्येक नोटीस, प्रत्येक अपडेट जर तुम्हाला पर्सनली हवे असेल किंवा रूल काय राहत आहे काउन्सिलिंगचे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, आमच्याबरोबर कॉलवर बोलून तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे, त्याचा की 500 रुपीज तुम्हाला चार्ज बघायला भेटेल. तुम्ही दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट पाठवा पेमेंट करून, आम्ही आमचा पर्सनल नंबर तुम्हाला शेअर करू आणि तिथून तुमचा प्रत्येक टाइमला आम्ही 24 आवर्समध्ये कधी पण कॉल घेऊन तुमचा हर एक डाऊट नक्की सॉल्व करू.